तेरे मेरे सपने हे तुम्ही स्वप्नामध्ये ऐकलं असेल ना. तिचं आणि माझं एक स्वप्न असतं, खूप छानसं प्रेम करायचं, लग्न करायचं, मुलं बाळं व्हायचे आणि सुखाने संसार करायचा. हे स्वप्न साकारण्यासाठी गव्हर्नमेंटने आता यंत्रणा सुरू केलेली आहे. व्हायचं काय की विवाह झाल्यानंतर दोघं एकमेकांना यापूर्वी कधी भेटलेले नसायचे, व दोघांचे मतं जुळलेले नसायचे, मनं जुळलेली नसायचे आणि मग खूप प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायचे. बऱ्याच वेळा एकमेकांची फसवणूक करून पण लग्न केलं जायचं. शिक्षण कमी सांगितलं जातं, नोकरीचा हुद्दा जास्त सांगितलं जातो नसतोच, किंवा ती म्हणते की तुला शेती आहे का, पण मी शेती करणार नाही आहे. अनेक गोष्टी. लग्न झाल्यानंतर मुली म्हणतात तुझ्या आईवडिलांपासून वेगळं राहिलं, आईवडिलांपासून तरच मी नांदायला येईल. असे अनेक कटकटीत होतात. आम्ही पण पुरुष हक्क संरक्षण समितीतर्फेही अनेक वर्षापासून ही प्रक्रिया सुरू केली आहे. तिचं नाव आहे विवाहपूर्व समुपदेशन. ती अशी आहे प्रक्रिया की ज्यांचं लग्न ठरायचं आहे किंवा ठरणार आहे त्यांना एकत्रित बोलवलं जावं. त्या मुलीने त्या मुलाने एकमेकांबरोबर फिरायला जाणं, एकमेकांबरोबर गप्पा मारणं, हॉटेलमध्ये जाऊन थोडं लंच केलं आणि थोडं गार्डनमध्ये फिरणं, वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांशी संपर्क साधणं. त्यामुळे दोघांमध्ये संपर्क झाला तर भविष्याच्या काही योजनांविषयी दोघं बोलू शकतात. काय करायचं, स्वभाव कसा आहे त्यांना कळतो. त्याच्यामुळे डिस्प्यूट्स होत नाही. अलीकडे जे विवाहाचे वाद निर्माण होत आहे हे 3 वर्षाच्या आत होत आहे. काही तर महिन्यामध्ये वाद व्हायला लागले. माझ्याकडे 5-6 प्रकरण अशी आलेली आहे की महिन्यामध्ये वाद झाले, तर ते जुळलंच नाही. हे जुळण्या अगोदर आपण ते जुळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे आम्ही तर करतच आहोत. पण आता केंद्र सरकारने देखील महिला आयोगाने याविषयी भारतातल्या 9 राज्यामध्ये असे मंडळ स्थापन केले. त्याला नाव दिलेले तेरे मेरे सपने. महिला कल्याण समिती अंतर्गत हे सगळे मंडळ कामं करणार आहे. आपणही लक्षात घेऊ, आपण तरुण आहोत, मुलगा आहोत, मुलगी आहोत. आपल्याला लग्न करायचं असेल, आपला जोडीदार निवडताना त्याची आपण अगोदर बोललं पाहिजे, संपर्क साधला पाहिजे, आपले विचार जुळले पाहिजे, तरच आपण विवाह करावा. अन्यथा नंतर खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणजे डायव्होर्स फक्त कोर्टात घ्यावा लागतो, बाहेर कुठे होत नाही आणि दोघा कुटुंबामध्ये मग वाद निर्माण होतो. असं होऊ नये म्हणून शासकीय या योजनेचा आपण खूप फायदा घ्यावा. प्रत्येक विवाह इच्छुकांनी या केंद्राला भेट द्यावी. नाशिकमध्ये पण असं आता केंद्र सुरू झालेलं आहे. जिल्हाधिकाऱ्याचं उद्घाटन पण केलेलं आहे. समुपदेशन केंद्र आहे. दोघांनी एकत्र यायचं, बोलायचं, गप्पा मारायच्या आणि समुपदेशक दोघांना सगळं समजून सांगतो. दोघांची आर्थिक परिस्थिती, दोघांचं वैचारिक लेवल्स, दोघांची राहणीमान, दोघांचं शिक्षण, या सगळ्या आर्थिक परिस्थिती, या सगळ्याबाबत चर्चा होते आणि मग ठरवतात तुम्हाला निर्णय घ्यायचा, विवाह करायचा की नाही करायचा. अगोदर तोडलेला बरा. तुमचं पटत नसेल, स्वभाव पटत नसेल तर लग्न नाही करायचं, दुसऱ्याशी करायचं. पण याकरता ही प्रक्रिया शासनाने पुढाकार घेऊन सुरू केलेली आहे. त्याचा फायदा घ्यायला हवा आणि मग डायव्हर्सचं प्रमाण कमी होईल. कारण तुमचा जर विवाह झाला नंतर मग मला फसवलं असं होणार नाही. बऱ्याच वेळा फसवून विवाह केला तसं होणार नाही. अनेक वेळा तर तिचा मुलीचा किंवा मुलाचा अगोदर लग्न झालेलं असतं, तेच लपून ठेवलेलं असतं. असं काही होणार नाही, मोकळेपणाने. आणि शासनातर्फे या समुपदेशन केंद्रामध्ये तुम्हाला महिला अधिकारी, पुरुष अधिकारी असतील, दोघांची बाजू ऐकून घेतील. आपल्याकडे आता प्री मॅरेज शूटिंगचे प्रकार सुरू झालेले आहे. व्हिडिओ शूटिंग करतात, दोघंजणं फिरतात, मोकळेपणे गाणे गातात. त्याला वाटतं मी सलमान खान आहे, तिला वाटतं मी ऐश्वर्या आहे. असं छान वागता की नाही, गाणे गातात, गळ्यात घेतात. त्याच्यामुळे काय होतं, दोघांचा विवाह अगोदरच मनातलं अंतर दूर होतं, ते एकत्र येतात. हे पण प्री वेडिंग शूटिंग आहे ना, हे पण खूप छान आहे. ते याचाच भाग आहे. तर यानंतर विवाह करणाऱ्यांनी आपल्याला जर वाटत असेल की आपल्या योग्य आहे दोघांनाही, तर दोघांनी आपलं मुक्तपणे मत मांडावं आणि सगळ्या गोष्टीची अगोदर चर्चा करून घ्यावी. नंतर मग हे सांगितलं ते सांगितलं असं करू नये आणि वाद कोर्टापर्यंत जाऊ नये. धन्यवाद. धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा.